नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सौ रुपाली देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इथे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन म्हणजेच OCM हा विषय शिकवते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण गेल्या वर्षी व्यवसायाचे अनेक प्रकार बघितले होते इयत्ता 11वी मध्ये. आता यावर्षी पाठ क्रमांक 5 मध्ये याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टींचा काही समावेश झालेला आहे. त्या कोणत्या? म्हणजेच व्यवसायातील उभरत्या गोष्टी या आपण बघणार आहोत. चला तर मग PPTच्या सहाय्याने हा पाठ समजून घेण्याचा सुरुवात करूया. आपण पाठ क्रमांक 5 व्यवसायातील उभरत्या पद्धतींना सुरुवात करत आहोत. आता व्यवसायातील उभरत्या पद्धतींमध्ये आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे अनेक गोष्टी येणार आहेत. याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे संगणक, इंटरनेट किंवा मोबाईलचा वापर, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो. बघूया आपण काय काय आहे यामध्ये. यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते ई व्यवसाय. आता ई व्यवसाय म्हणजे काय? ई व्यवसाय म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. आपण आत्ता हल्ली खूप नियमितपणे हा शब्द वापरतो. विशेषतः कोरोनाच्या काळामुळे आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की अनेक दिवस लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. मग अशा वेळी खरेदीसाठी ई व्यवसाय यांची खूप मदत झाली आणि त्यामुळे या काळामध्ये ई व्यवसाय याला चालनाही मिळाली आणि त्याचे महत्त्वही कळले. तर मग ई व्यवसाय म्हणजेच काय? ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. ईमेल आणि ई-कॉमर्स हे आपण नेहमी वापरतो शब्द. ईमेल तर आपण खूप काळापासून वापरतोय. त्याच्यापासूनच या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. आता ई व्यवसाय म्हणलं की याचाच अर्थ इंटरनेटद्वारे करण्याचा व्यवसाय आला. वस्तू किंवा सेवांची खरेदी किंवा विक्री ही इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते. यामध्ये तंत्रज्ञान ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. बघा ना, संगणक, इंटरनेट कनेक्शन या सर्व गोष्टी आणि हे सगळं वापरण्याचं ज्ञान याचा आवश्यकता असते आपल्याला ई व्यवसाय करताना. ग्राहकांचा पाठिंबा सुद्धा आवश्यक असतो, कारण ग्राहकांना सुद्धा या सर्व गोष्टी हाताळता येणं आवश्यक आहे. तरच ई व्यवसाय खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने सुरुवात. ही संकल्पना 90च्या दशकामध्ये IBM कंपनीने वापर करायला सुरुवात केली. त्यांनी ती उपयोगात आणली. त्यांचा उद्देश हा होता की जो खरेदीदार आहे त्याला इंटरनेटवर घरच्या घरी किंवा तो जिथे आहे तिथे बसून वस्तूंची खरेदी आणि विक्री करता यावी आणि त्यासाठीचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. ई व्यवसाय म्हणजे फक्त ऑनलाईन शॉपिंग असा गैरसमज नको, कारण हे त्यापुरतं मर्यादित नाहीये. याच्यामध्ये ई लाईन स्टॉक म्हणजेच तुम्हाला स्टॉक म्हणजे काय ते माहितीये? भाग भांडवल किंवा कर्ज रोखे म्हणजे शेअर्स, डिबेंचर्स या पद्धतीचे व्यवहार सुद्धा येतात. खरेदी विक्रीचे व्यवहार येतात. त्याच पद्धतीने सॉफ्टवेअरचा वापर हा सुद्धा होतो. भारतात अनेक वर्ष व्यवसाय पारंपरिक पद्धतीने चालविला जात होता. जसं आपण मागच्या वर्षी इयत्ता 11वी मध्ये बघितलेलं आहे. अनेक व्यावसायिक संघटना, एकल संस्था, भागीदारी संस्था किंवा सहकारी संस्था किंवा इतर कंपनी फॉर्म, आता असे जे व्यवसाय आहेत ते पारंपरिक पद्धतीने चालवले जात होते. आता यापैकी अनेक व्यवसायांना ई व्यवसायाच्या फायद्याची जाणीव झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी ई व्यवसाय हा त्यांच्या व्यवसायामध्ये समाविष्ट केलाय. म्हणजेच काय केलं? त्यांनी स्वतःचं एक संकेतस्थळ सुरू केलंय. ग्राहकांना या संकेतस्थळावरनं वस्तूंची किंवा सेवांची मागणी नोंदवता येते आणि त्याप्रमाणे ग्राहक आणि विक्रेता यांच्यामध्ये व्यवहार होतो. अनेक मोठ्या संस्था असतात त्यांच्यासाठी तर याचा विशेष फायदा होतो, कारण त्यांची खरेदी किंवा विक्री ही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे काम खूपच सुलभ होते. ई व्यवसायाच्या दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले संप्रेषण असणे, म्हणजेच कम्युनिकेशन. ग्राहक आणि विक्रेता या दोघांमध्ये चांगला संवाद असायला हवा, संप्रेषण असायला हवं. त्यामुळे ई व्यवसायाची व्याप्ती वाढू शकते. आता ई व्यवसाय आणि ई वाणिज्य हे दोन्ही सारखेच आहेत का? मुळीच नाही. ह्या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. तो फरक कोणता ते बघूया.
ई व्यवसाय म्हणजेच ऑनलाईन व्यवहारातील सर्व प्रकारचे व्यवसाय आले आणि ई वाणिज्य म्हणजेच ऑनलाईन खरेदी आणि विक्री एवढाच अर्थ तिथे संबंधित आहे. याचाच अर्थ आपण चित्रामध्ये बघू शकतो, ई बिझनेस ही खूप मोठी संकल्पना आहे आणि ई कॉमर्स म्हणजे ई वाणिज्य हा त्याचा एक भाग आहे किंवा ई व्यवसायाची ही एक शाखा आहे. ई व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता ते कोणकोणते ते आपण बघूया. चित्रामध्ये आपण बघतच आहोत अनेक प्रकार आहेत. तसेच इथे आपण 6 प्रकार मांडलेले आहेत. पहिला आहे व्यवसाय ते व्यवसाय म्हणजेच बी टू बी. बी टू बी का घेतलं इथे आपण? बिझनेस टू बिझनेस. व्यवसाय ते ग्राहक म्हणजेच काय येणार मग इथे? इथे बिझनेस टू कस्टमर आणि म्हणूनच आपण त्याचा शॉर्ट फॉर्म केलाय बी टू सी. पुढचं आता उत्तरं तुम्ही द्यायची आहेत स्वतःशी. ग्राहक ते व्यवसाय म्हणजेच काय? ग्राहक म्हणजे कस्टमर आणि व्यवसाय म्हणजे बिझनेस म्हणून आपण काय लिहिलं? सी टू बी. पुढे ग्राहक ते ग्राहक म्हणजे कस्टमर कस्टमरलाच विक्री करतात. मग इथे काय येणार आहे? सी टू सी. पुढे आहे व्यवसाय आणि प्रशासन म्हणजेच एक व्यवसाय म्हणजे बिझनेस झाला आणि प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून बी टू ए असं पण लिहिलंय. आणि पुढचं 6वं आहे ग्राहक ते प्रशासन. ग्राहक म्हणजे परत एकदा कस्टमर आणि प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून आपण काय लिहिलंय? सी टू ए. हे सर्व काही नीट लक्षात ठेवा. आता यातला पहिला जो आहे एक व्यवसाय ते व्यवसाय बी टू बी हे आपण बघूया. बी टू बी म्हणजे काय बरं? तुम्ही चित्रामध्ये बघू शकताय. बी म्हणजेच बिझनेस आणि दुसरा बी म्हणजेही बिझनेस. याचाच अर्थ खरेदीदार आणि विक्रेता हे दोन्ही कोण आहेत? हे व्यवसाय आहेत. या व्यावसायिक संघटना आहेत, संस्था आहेत. म्हणजेच ते वैयक्तिक ग्राहक नाहीत. या दोनही व्यवसाय संस्था या व्यवहारामध्ये भाग घेतात. म्हणून आपण लिहिलंय व्यवसाय ते व्यवसाय म्हणजेच बी टू बी. व्यावसायिक संस्थांमध्ये होणारे सर्व प्रकारचे व्यवहार या प्रकारामध्ये येतात. आपण उदाहरणच घेऊया ना. आता तुम्हाला स्पेअर पार्ट हा शब्द माहिती आहे. म्हणजेच दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांचा पुरवठा. एखाद्या कारखान्यामध्ये एखादे वाहन तयार केले जाते ना, तेव्हा तिथे दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांची आवश्यकता असते. मग हे भाग पुरवणारी अजून एखादी व्यावसायिक संघटना किंवा कारखाना असतो. मग यांच्यामधला जो व्यवहार होणार आहे, जो असणार आहे व्यवसाय आणि व्यवसायामध्ये म्हणजेच बी टू बी, तो झाला बी टू बी व्यवहार. मग याच्यामध्ये अशा पद्धतीने आवश्यक असलेले सहाय्यभूत घटक किंवा उत्पादनासाठी आवश्यक असलेले घटक, मशिनरी माहिती आहे तुम्हाला. मग ही मशिनरी सुद्धा येते. म्हणजे एखादी व्यावसायिक संघटना दुसऱ्या व्यावसायिक संघटनेकडून मशिनरी विकत घेते किंवा यामध्ये पैसे घेऊन सेवा पुरवणे असा पण येतो. आता याच्यामध्ये आपण उत्तम उदाहरण घेऊया. केटरिंग. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा समारंभ असतो तेव्हा आपण ही सेवा वापरतो. मग ही सेवा पुरवणे हे सुद्धा तसंच झालं. मनुष्यबळाचा पुरवठा सुद्धा याच्यामध्ये येतो. कसा काय? राखणदार म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स यांची अनेक संस्थांना गरज असते. ह्या सेवा पुरवणाऱ्या काही ठराविक संस्था असतात. त्यांच्याकडे राखणदार किंवा सिक्युरिटी गार्ड्स उपलब्ध असतात. मग त्यांच्या वतीने त्या संघटनेमध्ये हे काम दिलं जातं आणि त्या पद्धतीने 2 संस्थांमध्ये व्यवहार होतो. तुमच्या लक्षात आली असतील. ही झाली सर्व उदाहरणे व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बी टू बी मधली. आता या बी टू बी मध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आपण चित्रामध्ये बघू शकतोय. रॉ मटेरियल, मार्केटिंग, वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहेत. बी टू बी मध्ये एखादी मोठी व्यावसायिक संघटना असू शकते चित्रात दाखवल्याप्रमाणे आणि ती अनेक छोट्या छोट्या व्यावसायिक संघटनांना पुरवठा करेल किंवा उलटही होईल. छोट्या व्यावसायिक संघटना वेगवेगळ्या गोष्टी मोठ्या संघटनेला पुरवतील. तुम्हाला एक उदाहरण आठवत असेल, आपण मागच्या वर्षी शिकलोय होलसेलर आणि रिटेलर दोघंही व्यवसाय करतायत किंवा मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलर हे सुद्धा व्यवसाय करतायत. म्हणजे या दोघांमधले जे व्यवहार असणार आहेत ते कुठे येणार आहेत? ते व्यवसाय बी टू बी मध्ये येणार आहेत. आता व्यवसाय ते ग्राहक हा दुसरा प्रकार आपण बघूया. परत एकदा व्यवसाय म्हणजे बिझनेस, ग्राहक म्हणजे कस्टमर म्हणूनच बी टू सी. तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवणं पण खूप सोपं जाईल. इथे ग्राहक स्वतःच्या गरजा ओळखतो. त्या गरजा भागवण्यासाठी त्याला काही उत्पादन म्हणजे वस्तू किंवा सेवा हव्या असतात. मग तो त्यांचा शोध घेतो. त्यासाठी तो ऑनलाईन विक्रेता निवडतो. मग हा ऑनलाईन विक्रेता कसा निवडला जाणार आहे?
विक्रेत्याचं संकेतस्थळ असेल तिथे जाऊन ग्राहक त्याला हव्या असलेल्या गोष्टी उपलब्ध आहेत का नाही हे बघणार आहे. त्यानंतर किमतीच्या वाटाघाटी केल्या जातील जर तशी सोय असेल तर. त्यानंतर ग्राहकाला वस्तू किंवा सेवा प्राप्त होतील. ग्राहक त्यासाठीचे योग्य पैसे म्हणजे जी काही किंमत असेल ती विक्रेत्याला देईल आणि त्याच्या बदल्यात वस्तू सेवा आणि त्याबद्दलची असलेली हमी म्हणजे गॅरंटी किंवा वॉरंटी ही ग्राहकाला मिळेल. आता यामध्ये एक व्यावसायिक कंपनी आहे आणि दुसरी कोण आहे? ग्राहक आहे. व्यवहारासाठी व्यावसायिक कंपन्या त्यांचं स्वतःचं संकेतस्थळ वापरतात. या संकेतस्थळावर विक्रीच्या वस्तूंची म्हणजे ज्या उपलब्ध वस्तू आहेत त्यांची किंवा उपलब्ध सेवांची माहिती तिथे दिलेली असते. अनेक प्रकारच्या उत्पादनांचीही माहिती दिलेली असते. तसंच उत्पादन आणि सेवा दिल्यानंतरचा आढावाही घेतला जातो. घरापर्यंत वस्तू पोहोचवणे इत्यादी बाबींचाही यामध्ये समावेश होतो. आता बघा, एवढे सगळे व्यवहार करायचेत, परंतु ई व्यवसाय म्हणल्यावर या व्यवहारांचा वेग अतिशय जलद असतो. खूप जलद गतीने या सर्व गोष्टी होतात. तुम्ही तुमच्या पालकांबरोबर कदाचित कधीतरी हे व्यवहार बघितले असतील करताना. तुम्हाला दिसेल की पटापट आपण एका पानावरून दुसऱ्या पानावर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुढच्या गोष्टींसाठी जातो. म्हणजेच या व्यवहारांचा वेग अतिशय जलद असतो. साधारणतः वस्तू किंवा सेवेची जी किंमत असते ना ती कमी ठेवण्यात येते. काय कारण असेल कमी ठेवण्यासाठी? अगदी सोपं आहे. कारण वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकाला एखाद्या वस्तूची किंमत थोडी जास्त वाटली तर तो लगेच एका क्लिकवर दुसऱ्या संकेतस्थळावर जाऊन तशाच वस्तूची किंवा त्याच वस्तूची किंमत शोधायचा नक्कीच प्रयत्न करतो. मग तिथे जर त्याला तफावत आढळली म्हणजे खूप मोठा फरक दिसला किंवा थोडा जरी दिसला तरी तो दुसऱ्या संघटनेकडून ती वस्तू विकत घेऊ शकतो. म्हणूनच सर्वसाधारणपणे वस्तू आणि सेवेची किंमत ही कमी ठेवण्यात येते. आपण यामध्ये बघू शकतोय एक व्यावसायिक संघटना आहे आणि ती अनेक कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवत आहे. आपण तिसरा क्रमांक बघूया, ग्राहक ते व्यवसाय म्हणजे C2B. आता ग्राहक, कस्टमर, व्यवसाय म्हणजे बिझनेस. तुम्हाला आता ते पाठ झालेलं असेल. ग्राहक व्यवसायाकडे विशिष्ट सेवा देण्याची विनंती करतो. आता ही कोणती असेल बरं सेवा? आपल्या शेतामध्ये कीटकनाशकाची फवारणी असेल तर त्यासाठी एखाद्या संघटनेला सांगितलं जातं. इतकंच काय, घरामध्ये सुद्धा कीटकनाशकांची म्हणजे झुरळ किंवा इतर किडे होऊ नये म्हणून ही फवारणी करून घेतली जाते. मग ही सेवा घेण्यासाठी ग्राहकाच्या काही अटी असतात. त्याने एक ठराविक किंमतही डोक्यात ठेवलेली असते. मग इथे ग्राहक तशाच सेवेची त्या किमतीला मागणी करतो. कोणाकडे? तर ती असणारे व्यवसायाकडे. दुसरी सेवा येते मोटार सेवा सुविधा. ट्रान्सपोर्टेशन आपल्याला माहितीच आहे. यामध्ये ग्राहकाला जसं ज्या ठिकाणी जशा पद्धतीने जायचंय तशी सेवा सुविधा पुरवली जाते. किंवा अगदी आत्ताची जी सर्वात अत्यंत मागणीदायक अशी सेवा आहे ती म्हणजे घरापर्यंत हॉटेलमधून अन्नपदार्थ पोहोचवण्याची सुविधा. मोठ्या शहरांमध्ये या सेवेची मागणी खूप आहे आणि त्यासाठी काही विशिष्ट संकेतस्थळ काम पण करतात. मग इथे पण काय होतं, ग्राहक त्यांची मागणी नोंदवतात, विशिष्ट सेवेची विनंती करतात आणि त्यानंतर खरेदीदाराला वस्तू किंवा सेवेसाठी स्वतः ठरवलेली किंमत ते सांगतात. कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार ग्राहकांच्या मागणीचा आढावा घेतात आणि त्याप्रमाणे योग्य त्या पद्धतीने ग्राहकाला सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतात. यालाच म्हणायचं ग्राहक ते व्यवसाय. आपण तिसरी बघतोय ग्राहक ते व्यवसाय. यामधलं आपण चित्र बघूया आता. एक ग्राहक त्याच्या संगणकाच्या सहाय्याने एखादी ऑर्डर देत आहे. ती एका व्यावसायिक संघटनेला देत आहे आणि व्यावसायिक संघटना ग्राहकाच्या मागणीपर्यंत त्या पद्धतीने ती पूर्ण होईपर्यंत सेवा पुरवण्याचा प्रयत्न करते. पुढचा चौथा आहे ग्राहक ते ग्राहक म्हणजेच C2C. खूप सोपं आहे. तुमच्यापैकी अनेकांनी किंवा तुमच्या पालकांनी ही सुविधा नक्की वापरलेली असेल. यामध्ये दोन व्यक्ती असणार आहेत, पण आता ग्राहक आणि विक्रेता कोण आहेत? दोघंही ग्राहकच आहेत. दोन व्यक्तींमध्ये वस्तू किंवा सेवांचा ऑनलाईन व्यवहार होतो. यामध्ये ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीची सुविधा आहे. एखादा ग्राहक त्याला एखादी वस्तू त्याला नको असेल किंवा त्याला विकायची असेल तर त्यासाठी तो ऑनलाईन संकेतस्थळावर ती वस्तू टाकतो म्हणजेच पोस्ट करतो.
दुसरा इच्छुक ग्राहक असेल ज्याला ही वस्तू घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तो ही वस्तू खरेदी करण्यासाठी काही बोली लावतो. काही उदाहरणं इथे मी दिलेली आहेत. eBay किंवा OLX. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थोडंसं लक्षात घ्या, जेव्हा ग्राहक स्वतःची वस्तू विकतो म्हणजे ती वापरलेली गोष्ट असते, ज्याला आपण म्हणतो सेकंड हँड. अशा पद्धतींच्या वस्तूंसाठी eBay, OLX किंवा इतर अनेकही संकेतस्थळं ही प्रसिद्ध आहेत. ही संकेतस्थळं 2 ग्राहकांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करतात. आता यामध्ये कधी-कधी फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणूनच इथे ग्राहकांचे गट सुद्धा तयार केले जातात. यालाच म्हणायचं ग्राहक मंच. हे खूप क्रियाशील असतात. त्यामुळे एखादी तक्रार झालीच तर त्याच्यावर भरपाई मिळणं देखील इथे सोपं असतं. आता ग्राहक ते ग्राहकमध्ये आपण बघू शकतोय 2 संगणकांमधून 2 व्यक्ती जे दोघंही ग्राहक आहेत त्यांनी व्यवहार केलाय आणि मग एकमेकाला वस्तू देऊन ते त्याबद्दलची किंमत दुसऱ्याला मिळत आहे. 5वा आहे व्यवसाय ते प्रशासन, B2A म्हणजेच बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. कशासाठी लागतात बरं या गोष्टी? आता बघा ना, एखादा व्यवसाय सुरू करायचा किंवा तो चालवायचा म्हणजे अनेक पद्धतीच्या परवान्यांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ कंपनीची नोंदणी करणे म्हणजेच रजिस्ट्रेशन, कर भरणे, टॅक्स भरणे, परवाने मिळवणे, एखादं तुम्हाला लायसन हवं असेल तर ते. या सर्व गोष्टींसाठी हल्ली ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सरकारतर्फे सुद्धा अनेक संकेतस्थळं असतात. मग या संकेतस्थळामध्ये आणि व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होतात ऑनलाईन पद्धतीने त्यांचा समावेश B2A व्यवसाय ते प्रशासन यामध्ये होतो. पुढील 6वा आहे ग्राहक ते प्रशासन. याआधीचं होतं व्यवसाय ते प्रशासन आणि आता आहे ग्राहक ते प्रशासन म्हणजे C2A. आता आपण ग्राहक म्हणून सर्वसामान्य माणसे म्हणून आपल्यालाही अनेक परवाने किंवा वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. गव्हर्नमेंटच्या सोयीमुळे सरकारने जी सोय उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने अनेक गोष्टी घरबसल्या करू शकतो. आता यामध्ये कोणत्या गोष्टी आल्या? यामध्ये पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करणे, त्या पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे, आधार कार्डाची नोंदणी करणे किंवा त्यामध्ये काही बदल करणे, लायसन मिळवण्यासाठीची नोंदणी करणे, अशा अनेक गोष्टी येतात. शिवाय हल्ली मिळकत कर म्हणजे टॅक्सचं जे काही पेमेंट आहे ना आपल्या प्रॉपर्टीवरचं, ते सुद्धा आपण घरबसल्या करू शकतो. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकाला लाईनमध्ये उभं राहण्याची, रांगेत उभं राहण्याची गरज नसते. घर बसल्या तो हे सर्व व्यवहार करू शकतो. आणि याच्यासाठी म्हणायचं कन्झ्युमर ते ॲडमिनिस्ट्रेशन. हा होता 6वा प्रकार. आता आपण ई व्यवसायाचे कोणकोणते फायदे आहेत ते बघूया. इथे आपण सर्व फायद्यांचा आढावा घेऊया. सोपे शोधन, सुलभ देय, सुलभ स्थापना, कमी गुंतवणूक, सुविधा, वेग, जागतिक प्रवेश, कागदविरहित समाज आणि सरकारचा पाठिंबा अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. हे सर्व ई व्यवसायासाठीचे फायदे आहेत. पहिला बघूया आपण सुलभ स्थापना. यालाच म्हणायचं इझी फॉर्मेशन. आता बघा चित्रामध्ये मी 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक आहे दुकान जे आहे पारंपरिक व्यवसाय आणि दुसरं आहे एक संकेतस्थळ जिथे केला जातोय ई व्यवसाय. या दोन्हीमधला काय फरक आहे ते बघू. एखादं दुकान किंवा एखाद्या व्यवसायाची स्थापना करायची असेल तर त्यासाठी जागा, भांडवल आणि इतर अनेक गोष्टींची आवश्यकता पडते. मग इथे ई व्यवसाय करताना अशा गोष्टी खूप कमी प्रमाणात लागतात आणि काही गोष्टींची तर आवश्यकताच पडत नाही. त्यामुळे सुलभ फॉर्मेशन म्हणजे पारंपरिक व्यवसाय करायचा असेल तर अनेक गोष्टी आधी जमा करून त्यानंतर सुरुवात करावी लागते. परंतु ई व्यवसायामध्ये तुमच्याकडे संगणक, तांत्रिक ज्ञान आणि थोड्याफार गोष्टी कमी भांडवलामध्ये उपलब्ध असतील ना तर तुम्ही निश्चितपणे ई व्यवसायाला सुरुवात करू शकता. याचाच अर्थ काय? ई व्यवसाय हा पारंपरिक व्यवसायापेक्षा तुलनेने सोपा आहे. म्हणजेच फॉर्मेशन इझी आहे, सुलभ स्थापना होऊ शकते. ई व्यवसायामधला दुसरा फायदा बघूया आपण, तो आहे कमी गुंतवणूक. परत एकदा पहिला मुद्दा जो सांगितला तसंच आपण इथे पारंपरिक व्यवसायाची तुलना ई व्यवसायासाठी करत आहोत म्हणजेच ऑनलाईन बिझनेसशी. आता बघूया कशी गुंतवणूक कमी होते बरं ई व्यवसायामध्ये. परंपरागत व्यवसाय करण्यासाठी एक प्रकारचं भौतिक अस्तित्व लागतं. म्हणजे एखादं दुकान, एखादी जागा, एखादा कारखाना अशा अनेक गोष्टी लागतात. पण ई व्यवसाय म्हणलं तर तुम्हाला लागणारी आवश्यकता आहे ते म्हणजे तुमच्या व्यवसायाचं संकेतस्थळ. आणि हे संकेतस्थळ
करण्यासाठी कुठलीही भौतिक जागेची गरज नाहीये. तुम्ही हे एका कॉम्प्युटर म्हणजे संगणक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे इंटरनेट कनेक्शनच्या सहाय्याने करू शकणार आहात. शिवाय व्यवसाय करताना जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसते, पण पारंपरिक व्यवसाय करताना मात्र तिथे मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि हे मनुष्यबळ त्या जागी हजर असायला लागतं, उपलब्ध व्हावं लागतं. व्यवसाय करताना जास्त मनुष्यबळाची नसेल आवश्यकता, पण एक मात्र आहे की जे काही मनुष्यबळ उपलब्ध आहे ना, त्यांना तंत्रज्ञानाची योग्य ती माहिती हवी. तरच ते संकेतस्थळावर योग्य पद्धतीने काम करू शकतील. इथे गुंतवणूक ही पारंपरिक व्यवसायापेक्षा खूप कमी लागते, पण इथे संपर्क मात्र जास्त असतो. बघा ना, एक संकेतस्थळ जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये बघितलं जाऊ शकतं. तुमच्याकडे जर व्यवसाय असेल, तर तुमच्या संकेतस्थळावरच्या वस्तूंना मागणी परदेशामधनंही येऊ शकते. म्हणजेच संपर्क जास्त असतो. तुमच्या लक्षात येईल, हल्ली शेतकरी बंधू भगिनी सुद्धा अशा पद्धतीने संगणकाचा आणि या सुविधेचा वापर करतात. अनेक संकेतस्थळं किंवा व्हॉट्सअप अशा गोष्टींच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर माल जो नाशवंत असतो किंवा दर्जेदार पण असतो, असा माल त्यांना लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो. त्यामुळे व्यवसाय अतिशय उत्तम चालतो. हा झाला दुसरा फायदा. तिसरा फायदा आहे सुविधा म्हणजे कन्व्हिनियन्स. चित्रामध्ये दाखवलंय मी. हा कन्व्हिनियन्स कसा आहे बरं? ही सुविधा कशी आहे? व्यवसाय म्हणजे याला भौतिक अस्तित्व नाहीये, आपण आधीच शिकलोय. त्यामुळेच हा व्यवसाय 24 तास चालू राहतो. जरुरी नाहीये की विक्रेता तिथे प्रत्यक्ष सर्व गोष्टींकडे बघत असेल. त्यामुळे संकेतस्थळावरची माहिती आणि तिथले व्यवहार चालू राहतात, कारण ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले असतात. त्यामुळे 24 तास हे व्यवहार उपलब्ध असतात. एखादं भौतिक व्यवसाय असेल ना, आपला परंपरागत व्यवसाय, तर तिथे 24 तास उपलब्धता खूप अवघड आहे. शिवाय त्यांना आठवड्यातनं एक सुट्टी घ्यावीच लागते. अर्थातच ही खूप गरजेची आहे, कारण शारीरिक श्रमांसाठी थोडीशी विश्रांती आवश्यक असते. परंतु अशी विश्रांती व्यवसायामध्ये संकेतस्थळांना गरजेची नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करताना आठवड्याचे 7ही दिवस तिथे सर्व प्रकारचे व्यवहार करता येतात. म्हणजेच 365 दिवस वर्षाचे हे सर्व व्यवहार आपण व्यवसाय याच्यामध्ये करू शकतो. म्हणजेच बघा, आपण ही सुविधा कशी वापरतोय? दिवसाचे 24 तास गुणिले 7 दिवस गुणिले 365 दिवस अशा पद्धतीने आपण ह्या सुविधा वापरू शकतोय. त्यामुळे व्यवसाय हा कधीही सुरू करता येतो. शिवाय तुम्हाला जर काही बदल करायचाच असेल तुमच्या व्यवसायामध्ये, वस्तूंमध्ये किंवा सेवेमध्ये, तर हा बदल तुम्ही संकेतस्थळावर लगेच करू शकता आणि त्यामुळे अशा बदलांमुळे व्यवसायात फायदा होतो. उदाहरणार्थ, तुम्हाला जर जाणवलं की तुमच्या पद्धतीच्या वस्तू, तुम्ही ज्या वस्तू देताय किंवा सेवा देताय तशाच दुसऱ्या संकेतस्थळावर थोड्या कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत आणि मग आता तुम्हाला तुमच्या वस्तूंची किंमतही कमी करायची आहे. अशा वेळी तुम्ही काय करू शकणार आहात? नक्कीच तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर आवश्यक योग्य ते बदल करू शकता आणि त्यामुळे या त्वरित बदलांमुळे व्यवसायामध्ये फायदाच होतो. पुढील सेवा आहे वेग, स्पीड. आता बिझनेस यामध्ये अतिशय जलद गतीने सर्व व्यवहार होतात. यामध्ये भरपूर प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. अगदी आपण याला माहितीचा खजिना असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. शिवाय ही माहिती आकर्षक पद्धतीने आणि अधिक वेगाने, अधिक जलद गतीने आपल्याला मिळते. एका क्लिकवर आपण बघू शकतोय चित्रामध्ये, एका क्लिकवर खरेदी विक्रीच्या माहितीची देवाणघेवाण केली जाते. तुम्ही कोणकोणत्या गोष्टी बाजारामध्ये उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वस्तूची काय किंमत आहे किंवा एखाद्या ठिकाणी या वस्तूंसाठी काही डिस्काउंट दिला जातोय का किंवा कुठली ऑफर दिली जाते का, हे सुद्धा तुम्ही एका क्लिकवर चेक करू शकता आणि त्या पद्धतीने योग्य तो खरेदीचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. शिवाय तुमच्या जागेवर तुम्हाला जगातल्या सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे याचा वेग, स्पीड हा खूप असणार आहे. शिवाय जाण्या येण्याचा वेळ वाचतोय, कारण परंपरागत व्यवसाय असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे, तिथे वस्तू बघाव्या लागणार आहेत आणि त्यानंतर आपण त्या वस्तू घेऊन घरी येऊ शकणार आहोत.
अर्थातच तिथे आपल्याला काही वेगळे फायदे मिळतातच आहेत, परंतु ई व्यवसायामध्ये स्पीड म्हणजे जलद गतीचा वेग हा खूप आवश्यक आहे आणि तो इथे दिला जातो. पुढचा आहे जागतिक प्रवेश. हा आहे आपला 5वा फायदा. आता जागतिक प्रवेश, तुम्ही एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या जिल्हा स्तरावर किंवा एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करत असाल आणि जर तुमचे संकेतस्थळ असेल, तर निश्चितपणे तुमचा जागतिक बाजारपेठेत प्रवेश होतो. म्हणजे तुम्ही जगापर्यंत पोहोचू शकता. जगातल्या अनेक देशांमधल्या अनेक लोकांपर्यंत तुम्ही तुमच्या वस्तू किंवा सेवा या पोहोचवू शकता. इंटरनेट व्यवसाय म्हणजे ई व्यवसाय हा सीमाविरहित व्यापार आहे. सीमाविरहित म्हणजे कुठेही यामध्ये बंधनं येत नाहीत. विक्रेता जागतिक बाजारपेठेत प्रवेश करू शकतो. खरेदीदार जो आहे ना, तो जगातल्या कोणत्याही भागातून उत्पादन खरेदी करू शकतो. आणि यावेळी खरेदीदार किंवा विक्रेता यांना प्रत्यक्ष समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. आपण चित्रामध्ये बघतोय की संगणकाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये संवाद होतोय, कम्युनिकेशन होतंय, संप्रेषण होतंय आणि त्यामुळे प्रत्यक्ष न भेटता सुद्धा त्यांच्यामध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. यासाठी सोय असते ती इंटरनेटची. त्यामुळे हा झाला अजून एक महत्वाचा फायदा. 6वा फायदा आहे कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाली. आपल्या सर्वांनाच पर्यावरणाचं महत्त्व आता पटलेलं आहे. कारण पर्यावरणाच्या हानीमुळे मनुष्याला खूप मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. मग आता कागद म्हणलं तर वृक्षतोड आली आणि जेवढा आपण कागद कमी वापरू म्हणजे आवश्यक तेवढा वापरू तितकी वृक्षांची तोड कमी होईल. म्हणजे आपण पर्यावरणाचे पर्यायाने संरक्षण करू शकणार आहोत. मग आता ही जी चळवळ सुरू झालेली आहे समाजाची, त्या दृष्टीने ई व्यवसाय थोडासा हातभार लावते. उदाहरणार्थ ऑनलाईन नोंदी ठेवणे, संदर्भ घेणे, म्हणजे तुम्हाला एखादा संदर्भ हवा असेल भूतकाळातला, तर तो सहजपणे तुमच्या संगणकावर उपलब्ध असतो. त्यामुळे शोधणे सोपे होते. कागदी नोंदींवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. बघा ना, आता हॉटेलमध्ये सुद्धा बिलाच्या गोष्टी संपूर्णपणे संगणकावर असतात. जर ग्राहकाला आवश्यकता असेल तरच बिल दिले जाते त्यांच्या मागणीप्रमाणे. त्याच पद्धतीने किराणा मालाचे दुकानदार किंवा इतर सर्वत्र कागदी नोंदींची गरज खूप कमी करतात आणि त्यामुळे कागदविरहित समाजाच्या दृष्टीने म्हणजे पेपरलेस सोसायटीच्या पद्धतीने आपण ई व्यवसायामुळे आपण पेपरलेस सोसायटीकडे वाटचाल करू शकतो. तुम्ही चित्रात बघू शकताय, सगळ्या पहिल्या चित्रामध्ये आहे संगणकातून एक व्यक्ती कागद ओढून घेतोय, म्हणजेच तो कागदांची आवश्यकता कमी करतोय आणि या सर्व कागदांच्या नोंदी या संगणकामध्ये ठेवल्या गेल्यात. अगदी जगातल्या असलेल्या सर्व नोंदी, सर्व प्रकारच्या नोंदी इथे उपलब्ध होणार आहेत. किंवा दुसऱ्या चित्रामध्ये बघितल्याप्रमाणे एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर कागदांची म्हणजे माहितींची देवाणघेवाण होतीये आणि त्यासाठीचे फाईल फोल्डर तुम्ही संगणक वापरलाच असेल, म्हणजे तसे फाईल फोल्डर आपण इंटरनेटच्या माध्यमातून सहजपणे दुसरीकडे पाठवू शकतो. म्हणजे प्रत्यक्ष कागद पुन्हा वापरण्याची गरज खूप कमी होते. पुढील 7वं आहे सरकारचा पाठिंबा, गव्हर्नमेंट सपोर्ट. कोणत्याही व्यवसायासाठी गव्हर्नमेंटचा सपोर्ट अतिशय आवश्यक आहे आणि आपल्या भारतातील सरकार, महाराष्ट्रातील सरकार आपल्याला यासाठी योग्य तो पाठिंबा देतं. ई व्यवसायाच्या स्थापनेसाठी ते अनुकूल वातावरण पण प्रदान करतात. त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट हे कायम ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतं. त्यामुळे या संपूर्ण व्यवसायामध्ये पारदर्शकता ठेवली जाते. पुढचं 8वं आहे सोपे शोधन आणि सुलभ देय. आपण चित्रामध्ये बघू शकतोय, वस्तू अथवा सेवांचं मूल्य हे क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी इत्यादीद्वारे केलं जातं आणि ही 24 तास सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे चित्राप्रमाणे वेगवेगळे ॲप्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपण खरेदीचे मूल्य देऊ शकतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण व्यवसायातील नवीन उभरत्या गोष्टी बघितलेल्या आहेत, त्याचे प्रकार बघितलेत, ई व्यवसायाचं महत्त्व जाणून घेतलेलं आहे. यातील पुढील गोष्टी बघूया पुढील तासामध्ये. धन्यवाद.